आज मी सकाळी उठल्याबरोबर गेली सासरी आणि सासरी गेल्यानंतर सासऱ्यांनी मला भांडणी दिली, अक्षरशः सासूबाईची निशाणी। माझ्या सासूबाई कुठे आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि सासरे माझ्यासोबत काय येत नाही, त्यांना जेवण कोण देतं, त्यासोबतच स्वराज पाटीलला भेटणार आहे त्याचा हिस्सा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला बघा, बाबांनी भांडे दिले बा यावेळेस मला। बाबा म्हणतात काही भांड्याचं काम नाही आणि एक आश्वासन दिलं, घर कोणाला देसा? पाटलाले म्हणजे स्वराज पाटील सांभाळते ते का घर? हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे। स्वराज जोड झोपलेला आहे, आम्ही पण वरच झोपलेलो होतो। ही बॅग आणलेली आहे, पॅक करायची राहिलेली आहे। इकडे प्रमोशनचे कपडे वगैरे आहेत आणि ही बॅग स्वराजची माझ्याच्यानं खराब झालेली आहे, बघू शकता। तर आता बघते दुरुस्त करणं झाली तर करते आणि आता मला सासरी जायचं आहे, म्हणजे आता जर निघाली तर 2 वाजेपर्यंत मी घरी परत येते आणि संध्याकाळी माझी ट्रॅव्हल्स बुक आहे, त्याच्यामुळं मला संध्याकाळी निघायचं आहे। तर आता बघूया, आईच्या साडीवर डल्ला मारूया, एखादी साडी वेअर करून जाते कारण सासरी जायचं म्हटल्यावर। तर चलो। तर मला जायचं होतं सासरी, परंतु कोणती साडी वेअर करू हे समजतच नव्हतं आणि इथं काही जुन्या साड्या माझ्या ठेवलेल्या होत्या, तर याच्यातलीच एक जुनी साडी मी काढलेली आहे। चला, तर बॅग पॅक करून ठेवलेली आहे मी, बघू शकता। स्वराची अर्जंटली बॅग खराब झाली, म्हणजे माझ्यामुळेच तिची बॅग खराब झालेली आहे। आता मला तिला दुसरी न्यू घेऊन द्यावं लागेल कारण तिच्या मावशीने तिला ते बॅग घेऊन दिली होती आणि 2 वर्ष पण नाही झाले, तर मी ती खराब करून टाकली। आता तिला घेऊन द्यावं लागेल दुसरा, त्याच्यामुळे मला ती बॅग इथंच आता ठेवून जायचं आहे। दुरुस्त झाली तर ठीक, नाही तर काही खरं नाही, म्हणून मला अर्जंटली काल ही बॅग घ्यावी लागली कारण आता तिकडून आम्ही इकडे येतो तर तिघांचे कपडे वगैरे बसले पाहिजे म्हणून घेतली। तर ही बघू शकता, आता मी हे वेअर करणार आहे। ही ना माझी म्हणजे भरपूर दिवस झाले या साडीचे, 2750 रुपयाची ही साडी मी घेतली होती, स्वयंपाकाला जात होती तेव्हा। तर चला, ही वेअर करून घेते मी आणि स्वराज झोपलेलाच आहे। तर ही साडी मी जेव्हा लोकांच्या इथं स्वयंपाक करत होती ना, तेव्हा मी एका दिवाळीला घेतली होती। मी माझ्यासाठी साडी घेतली होती आणि स्वराला मस्तपैकी असा व्हाईट कलरचा फ्रॉक घेतला होता। आम्ही ना आधी सेम कपडे घालत होतो। मस्त दिसत आहे माझी पिल्लू, बघा। आप्पाच्याकडे जायचं ना बेटे, तर या साडीला ना 6-7 वर्ष झालेलेच असणार, जेव्हा स्वरा 2 वर्षाची होती आणि मी माझ्या पहिल्या हजबंडसोबत राहत होती तेव्हाची ही साडी आहे। मी तेव्हा लोकांच्या इथं स्वयंपाकाला वगैरे जात होती आणि ही साडी मला प्रचंड आवडली होती आणि ही साडी घेण्यासाठी मी 3 ते 4 वेळा त्या दुकानावर चक्रा मारल्या होत्या आणि तो दुकानवाला काही ह्या साडीचा भाव सोडायला तयारच नव्हता। 2800 सांगत होता आणि 2800ची साडी मी 4 चक्रा मारून त्याने फक्त 50 रुपये कमी केले आणि मला ही साडी दिली होती। तर तेव्हा ना म्हणजे पैसे नव्हते तर आवडी किती हे होते आणि आता पैसे आहेत तर कोणतीच वस्तू घ्यावं वाटत नाही, म्हणजे जबाबदारी माणसाला किती बदलून टाकते हे मला तुम्हाला सांगायचं आहे। तर ही साडी घातल्यानंतर जुन्या आठवणी मग हे झाल्या की बाबा ही साडी पहिल्या पहिल्या हजबंडसोबत राहत होतो तेव्हाची आहे। तर फायनल माझी तयारी झालेली आहे। कशी दिसत आहे साडी नक्की सांगा। तर चला पटकन आपण आता सासरी जाऊया आणि तिथं काय होते ते बघूया। चला फ्रेंड्स, आता माझी पूर्ण आवरून झालेलं आहे, मी निघालेली आहे सासरी जाण्यासाठी कारण संध्याकाळी माझी ट्रॅव्हल्स आहे तिथं, मग त्याच्यामुळे आता लवकर जाऊन येते आणि संध्याकाळी निघते। माझा प्रॉपर लुक कसा दिसताय नक्की सांगा। आता दाखवता पण येत नाही कारण एक तर स्टँड नाही इथं, काहीच नाही आहे, त्याच्यामुळं तरी मी ट्राय करते, नाही तर मोबाईलच पळून जायचा माझा। चल बघा, तरी पण तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही आहे साडी, ठीक आहे। खूप छान साडी आहे बघा। आता मला तुम्हाला असं दाखवावं लागते, ओके। तर चला आता आपण निघूया। आणि सासऱ्यांचं आणि माझं बॉन्डिंग खरंच खूप छान आहे, ते मला मुलगी मानतात आणि ते लोकांना हेच सांगतात की ती फक्त व्हिडिओ टाकते, वाईट कामं करत नाही ना, आणि माझ्या मुलाची संपूर्ण जबाबदारी तिने घेतलेली आहे, परंतु कधीही आम्हाला ती बोलत नाही की तुमचा मुलगा असा की तुमचा मुलगा तसा, कारण बरोबर आहे ना, ज्या व्यक्तीला संसार करायचा आहे, ज्या व्यक्तीला टिकायचा आहे तो कसं पण टिकून घेतो, त्यांना बोलून काय फायदा। बस स्थानक आहे ना स्वराज, आप्पाच्या घरी चालला ना। हॅलो फ्रेंड्स, कोणाच्या? अच्छा, फायनली आम्ही निघालेला आहो बघा। आता रिक्षा करते आणि घरी जाते। चला कंटिन्यू बनवून राहा। चल पिल्या,
तर मी अकोटवरून निघाली, तर अकोटवरून मला आधी दर्यापूरला जावं लागते, दर्यापूरहून मूर्तिजापूरहून कारंजा, आणि कारंजामध्ये गेल्यानंतर मी आता घरी जात होती. तर मस्तपैकी मधामध्ये आपलं मंदिर सुद्धा दिसलेलं आहे, तुम्ही बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आता मी जात आहे माझ्या सासरवाडीत, आणि जाताना ना थोडीशी मला भीती वाटत असते, कारण तिथं ना गेल्यानंतर आपल्याला कोणी पाणी वगैरे कोणी नसते विचारत, आणि मी कोणाला बोलत पण नाही, कारण ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोणाला मला बोलवायचं आहे, कोणाला मला नाही बोलवायचं आहे. मी फक्त माझ्या सासऱ्यांना म्हणजे माझ्या बाबांना भेटायला जात असते, आणि ते पण म्हणतात की मी जोपर्यंत जिवंत आहे तू माझ्या भेटीला या, ये माझ्या तोंडाकडे बघ, बाकीचं कोणी तुझ्यासोबत बोलू अथवा न बोलू. तर तिथं गेल्यानंतर बाबांना माहीत असते की मी येणार आहे, आणि मला चहा प्रचंड आवडतो, तर ते आधीच दूध वगैरे सर्व आणून ठेवतात. आणि तसेही त्यांच्या रूममध्ये ना TV वगैरे सर्व आहे, आणि कूलर वगैरे मागं मी त्यांना डिश पण लावून दिलेली आहे, कारण त्यांना TV शिवाय करमत नाही. आता राहिला प्रश्न माझ्या सासूबाईचा, त्या कुठं आहेत? तर मागच्या वर्षी दिवाळीला त्या वारलेल्या आहेत. तर बाबा आता एकटेच राहत असतात, आणि बाबांना जेवण कोण देतं? तर बाबांना जेवण माझ्या जाऊ देतात, म्हणजे माझी जी जाऊ आहे, जाऊ आणि जेठ आहेत ते तिथंच राहतात. तर त्या वेळेवर त्यांना जेवण वगैरे देतात. ॲक्च्युली म्हणजे ते त्यांच्या हॉस्पिटलचा खर्चसुद्धा ते दोघंच करतात, मी पण करत नाही, माझा नवरा पण करत नाही, आणि संपूर्ण जे आहे ते तेच करतात. माझ्या सासूबाईंचं पण त्यांनीच केलं होतं हॉस्पिटल वगैरे, त्याच्यामुळं त्यांचं सगळं तेच करतात. आणि राहिला त्यांना पुण्याला आणायचा प्रश्न, तर तुम्हाला तर माहिती आहे ना, आईला पुण्याला करमत, आणि सासरे माझे म्हणजे खूप स्वाभिमानी आहे. आधीसुद्धा ते माझ्या घरी फक्त 2 दिवसासाठी येत होते, आणि आत्तासुद्धा मी त्यांना म्हणलं की पुण्याला चला, तर ते बोलले कारण आता लवकरच मी न्यू बिझनेस स्टार्ट करणार आहे, त्याच्याविषयी म्हणजे त्याचं माझं काम सुरू आहे, आणि ती न्यूज मी तुमच्यासोबत नंतर शेअर करणार जेव्हा सर्व ओके होणार तेव्हा. तर मी त्यांना सांगितलेलं आहे की बाबा मी अशा पद्धतीने हा बिझनेस स्टार्ट करणार आहे. तर ते बोलले ठीक आहे, तुझ्या शॉपचं जेव्हा ओपनिंग राहणार तेव्हा मी नक्कीच येणार, तर तेव्हा बाबांना मी बोलवणार आहे. तर आता इथं गेल्यावर ना आपल्याला कोणी चहा विचारत नाही, आणि बाबा तर चहा करतील ते मला आवडणार नाही, म्हणून बाबांनी दूध वगैरे आणून ठेवलेलं होतं मस्तपैकी. बाबासाठी माझ्यासाठी मी चहा ठेवलेला आहे, आणि तो घेतलेला आहे. हे आहे माझं घर. तर आता बघूया, बाबांनी मला नंतर सांगितलं की मला म्हटलं तुमच्या तब्येतीची काळजी घेत जावा. तर बाबा बोलले तू टेन्शन घेऊ नको, माझ्या तब्येतीचं कमी जास्त होण्याच्या अगोदर माझ्या स्वराजला मी पोरकं करणार नाही, त्याला त्याचा हिस्सा देऊनच जाणार आहे. मी म्हटलं बघा बाबा, तुम्हाला द्यायचा असेल तर द्या, नाही द्यायचं असेल तर नका देऊ, माझी काहीच जबरदस्ती नाही आहे. तर इथं मी सगळ्यात अगोदर चहा वगैरे करून घेतलेला आहे. हे आहे माझं घर. आता इथं चहा ठेवलेला आहे. बाबांच्या घरात एवढीच भांडी आहेत, कारण ते स्वयंपाक वगैरे काहीच करत नाही, फक्त त्यांच्यासाठी लागलं, कसं म्हाताऱ्या व्यक्तींना चहा वगैरे भरपूर लागत असतो. तर इथं सिलेंडर गॅस वगैरे आहे, चहाची पूर्ण व्यवस्था आहे. तर गेल्या गेल्या मी चहा ठेवलेला आहे, आणि चहा ठेवल्यानंतर इथं आजोबाच्या नातवांच्या गप्पा गोष्टी चालू असत्या. आणि कसं आहे, मला आवडत नाही की बाबा आमच्या भांडणात ना आजोबा आणि नातवाचं प्रेम कमी होऊ द्यायचं, बरोबर ना. ते त्यांना वाटते ना भेटायचं, मग मी भेटते, कारण स्वराजच्या वाढदिवसाच्या दिवशी सगळ्यात पहिला फोन जर कोणी केला असेल तर माझ्या सासऱ्यांनीच केला होता, आणि ते बोलले होते तू जर इकडे आली तर स्वराजला माझ्या भेटीला आण, पुण्यावरून स्पेशली येऊ नको, परंतु स्वराजला माझ्या भेटीला आण. म्हणून मी त्यांच्या भेटीला गेलेली होती. मला भरपूर लोक म्हणतात की कशाला त्यांच्या भेटीला जातं, नवऱ्याला तुला विचारत नाही, असं नाही तसं नाही. प्रत्येक गोष्ट याच्यावर नसते नवऱ्यावर, जर आपला सासरा चांगला असेल तर काय हरकत आहे तिथे जायला, बरोबर ना. तर आता इथं चहा वगैरे ठेवला आणि गप्पा गोष्टी वगैरे केलेल्या आहे. नंतर आम्ही मस्तपैकी चहा घेतला आहे. नाही रे, मस्ती करायला आला तू आप्पाच्या इथं, राहू दे आप्पाजवळ, ठेवून घ्यायला जाऊ द्या. त्याचे पप्पा म्हणतात नेहमी मले पोरग देऊन दे, मी देऊन देतो, ठेवून द्या तुमच्याजवळ. देऊ काय तुमच्या पोराला पोरग देऊ काय? देऊ काय गणेशजीले पोरग देऊ काय? कोण? मग मी किती दिवस वागू? मग तेच तर म्हणतात मय पोरग दे. हे बा पोरग म्हणते हड्डी बसली तोड दूंगा म्हणते. आपल्याला विचार तुम्ही कधी याल म्हणा पुण्याला, माझ्या शॉपच्या ओपनिंगला या म्हणा. मी शॉप लावणार आहे बोल ना आता डिसेंबर मध्ये, दिवाळी नंतर. हा
सासऱ्यांना सुद्धा विश्वास आहे की आपली सूनच आपल्या नातवाला व्यवस्थित सांभाळू शकते, म्हणून ते सुद्धा म्हणतात की जेवढा दिवस स्वराज आहे तो तुझ्याचकडे ठेवायचा, तो स्वतःचं लक्ष ठेवू शकत नाही, तो त्याच्या स्वतःच्या बापाला पोसू शकत नाही, मुलाला पोसू शकत नाही, तो स्वराजला काय सांभाळणार. हो, येत नाही म्हणते, बोलत नाही म्हणते. गणेशजींना लावला कॉल बाबांनी. स्वराज पडतोय, स्वराज बोलतो काय, चला निघायचा आला, आता आला. मला पेटीसाठी झाली होती मग उभ्या उभ्या चहा वगैरे घेतलेला आहे आणि निघते मी. चला ठेवला. काय म्हणता. हॅलो, हा खेळून आला ते बाहेर. तर बाबांनी माझ्यासमोर गणेशजीला कॉल लावला. त्यांना बोलले की बाबा तू का पैसे देत नाही तिला, मुलांना सर्व तिनंच खर्च करायचा का. मग त्यांनी तिकडून सांगणं चालू केलं की मी सिलेंडर घेतलं, मी पुण्यात हे घेतलं, मी ते घेतलं. मग बाबा बोलले की बाबा तुझ्या मागचं नेहमीच हे लावणार, तिने एकटीने काय करायचं काय नाही. म्हणून मला माझ्या सासऱ्यांचा सपोर्ट खूप आहे, म्हणून मी त्यांना भेटायला जाते. हां, ते जर चुकीचे वागले असते, ते जर हे वागले असते तर कदाचित मी त्यांच्यासोबत बोलली नसती. परंतु जाऊ द्या, कोणी कसं का असे ना, परंतु माझे फॅमिली मेंबर म्हणजे माझी आई आणि इकडे माझे सासरे हे माझ्या सपोर्टला आहे. आणि ज्या व्यक्तीच्या मागं आईबाबाचा आशीर्वाद असेल ते कधीच कमी पडत नाही आणि त्यांच्यावर म्हणजे साक्षात देवांचा आशीर्वाद असतो, बरोबर ना. आणि याच दोन देवाचा आशीर्वाद माझ्या मागे आहे, म्हणून मी ठामपणे उभी आहे आणि चुकीच्या मार्गाने मी गेली नाही आणि जाणार आहे. आणि त्यांना एवढा विश्वास आहे की बोलणार, भांडणार, परंतु कधीच ही चुकीच्या मार्गाने जाणार नाही. कारण मी सर्वांचा विचार करून चालते, कारण मला दुःखी व्यक्ती खरंच आवडत नाही. आणि मला सुद्धा वाटते माझ्या सासूने म्हणजे सासूची लास्टची माझी भेट झाली नाही, त्याच्यामुळे खरंच मला खूप वाईट वाटते. तर इथं गणेशजीसोबत माझं बोलणं वगैरे झालं आणि नंतर मी कॉल कट केला कारण मला निघायचं होतं. आणि बाबांना सांगितलं की त्यांच्या नादी लागू नका, तो व्यक्ती सर्व खोटंच बोलतो. तर अशा पद्धतीने आम्ही भेट वगैरे घेतली. बघा बाबांनी भांडे दिले बा यावेळेस मला. बाबा म्हणतात काही भांड्याचं काम नाही आणि एक आश्वासन दिलं. घर कोणाला देसा, पाटलाले म्हणजे स्वराज पाटील सांभाळता येते का घर. आम्हाला पाहिजे नाही, तुमच्या नाताले दिलं तेच लय झालं. चला येऊ का मग. तर बाबांनी माझ्यासाठी एक पोळी डब्बा आणि एक मसाले डब्बा आणि काही चम्मच हे मला काढून दिले आणि तू हे घेऊन जा, मला या भांड्यांची गरज नाही. तुझी सासू होती तर हे वापरत होती, आता हे कोण वापरणार. म्हणून त्यांनी लगेच हे भांडी मला एका बॅगमध्ये टाकून दिले आणि ते मी घेऊन आले. नंतर बाबांचा आशीर्वाद वगैरे घेतला आणि खूप भारी वाटलं की असा एकतरी व्यक्ती आहे सासरकडचा की जो माझ्या मुलाचा विचार करतो आणि ज्याला असं वाटते की बाबा नाही चुकीचा वागतोय आपला मुलगा. आणि बस तेच माझ्यासाठी समाधान आहे की दुनिया गई भाड में. सासऱ्यांना तर माहीत आहे आपला मुलगा कोणत्या लेवलचा आहे आणि आपली सून कोणत्या लेवलची आहे, बरोबर. तिथंच मी म्हणजे जग जिंकली आहे. आणि फायनली बाबांनी मला ऑटोमध्ये बसून दिलेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहोत. निघाल्यानंतर आम्हाला डायरेक्ट अकोटची बस भेटली. बसमध्ये बसलो. भूक प्रचंड लागलेली होती कारण आम्ही तिथं फक्त चहाच घेतला होता आणि सकाळीच मी निघालेली होती. मग बसमध्ये थोडेसे पॉपकॉर्न खाल्ले आणि पाणी पिलं आणि असा प्रवास करता 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 आम्ही निघालो कारंजावरून तर थेट आलो अकोटमध्ये. अजून आमची बस निघाली नव्हती. तुम्ही बघू शकता ही आहे कारंजा लाडचं बस स्टॉप.
आणि खूप भारी वाटलं की जाऊ द्या, आपल्या स्वराजला आजोबाचं प्रेम भेटलं, जे पाहिजे ते भेटलं, अजून काय पाहिजे. आणि आजोबा आणि नातवाच्या मधात येणं मला चुकीचं वाटत नाही. त्याच्यामुळे कोणी काही म्हणू द्या, सासरी जिवंत आहे तोपर्यंत मी तर भेटीला जाणारच. आणि अशा पद्धतीने फायनली आम्ही अकोटमध्ये पोहोचलो, रिक्षा केला आणि आम्ही घरी आलो. स्वराज प्रचंड थकला होता म्हणून तो झोपला. बाकी तुमचं या व्हिडिओविषयी काय मत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, नाही आवडल्या असल्यास तर स्किपसुद्धा करू शकता. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर कमेंट बॉक्समध्ये ते सुद्धा सांगायला विसरू नका की दी एंडपर्यंत आम्ही व्हिडिओ बघितलेला आहे. तर चलो, अशा पद्धतीने आम्ही घरी आलेले आहोत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी.